हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? पावसाळा चालू झाला का तुम्ही बघताच का आपल्याला बाजारात ही नदीतली चिंबोरी दिसतात. आज मी तुमच्यासाठी खास पावसाळा स्पेशल आमच्या आगरी कोळी पद्धतीने ही नदीतल्या चिंबोऱ्याचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नदीतल्या चिंबोऱ्याचं कालवण बनवण्यासाठी ही 6 आपण नदीतली चिंबोरी घेतली आहेत. अशी बाजारातनं बांधलेलीच ही चिंबोरी मिळतात. ही मोकळी करून स्वच्छ धुवून मी 2-2 भाग ह्याचे करून घेणार आहे. नंतर ह्या कालवणासाठी आपण एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. वाटणामध्ये एक छोटासा कांदा भाजून घेतला आहे. सुकं खोबऱ्याचं आपण हे वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी अर्ध वाटी सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा असं हे आपण वाटण तयार करणार आहोत. 2 मोठे चमचे भरून तेल वापरणार आहोत. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे रश्मीच रसोईचा हा आगरी कोळी मसाला आपण यूज करणार आहोत. तर चला मग ही चिंबोरी आहेत ना, आता मी मोकळी करून घेते, कापून स्वच्छ धुवून घेते. नंतर कालवण बनवायला सुरुवात करूया. हे बघा, ही चिंबोरी मी मोकळी करून घेतली आहे. लक्षात ठेवा, चिंबोरी घेताना ना कधी ही जिवंतच चिंबोरी पाहिजे. जर मेलेली चिंबोरी असली तर आपल्या कालवणाला एक वेगळाच वास येतो. आता ही चिंबोरी स्वच्छ धुवून 2-2 भाग ह्याचा मी करून घेते. नंतर कालवण बनवायला सुरुवात करते. पूर्ण 6 चिंबोरी आपण स्वच्छ धुवून असे 2-2 भाग करून घेतले आहेत. काही चिंबोरी ही बघा अंड्या भरलेलीच निघाली आहेत. आता लगेचच ह्याचं कालवण बनवायला सुरुवात करते. गॅसवर आपण हा मोठं पातेलं ठेवलं आहे. 2 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत. तेल पण छान गरम झालं आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात, त्या ऍड करते. फोडणीला लसूण घालून झाला की हा बारीक चिरलेला कांदा आपण ऍड करूया. लसूण आणि कांदा तेलावर छान शिजवून घ्यायचे. कांदा पण आपला व्यवस्थित शिजला गेलाय. आता आपण ह्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा हळद घालणार आहोत. 2 मोठे चमचे भरून रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला आपण यूज करणार आहोत. अर्धा चमचा रश्मीज रसोईचा हा गरम मसाला वापरूया. आता हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचे. हळद मसाला तेलावर छान परतून घेतला का आपण हे सुकं खोबरं आणि कांद्याचं वाटण जे मी दाखवलेलं ना, ते असं छान बारीक करून घेतलं आहे. ते पण ह्या मसाल्यासोबत असं परतून घ्यायचे. परतून घेतलं की ह्याच्यात गरजेप्रमाणे पाणी ऍड करूया. पाणी ऍड केल्यावर चवीप्रमाणे मीठ ऍड करूया. थोडीशी एक उकळी काढून घेते मी ह्या साराला. हे बघा, आपल्या साराला पण छान उकळी आली आहे. आता एक एक करून ही चिंबोरी आणि ह्याचे नांगे मी कालवणात सोडते. सर्व ही चिंबोरी आपण ह्या सारामध्ये सोडली आहेत. आता 2 कोकमाची टापं घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंच देखील घालू शकता. सुरुवातीला छान ह्याला हाय फ्लेमवर आपण उकळी काढून घेणार आहोत. हे बघा, आपल्या कालवणाला पण छान उकळी आली आहे. आता झाकण ठेवून एक 12 ते 15 मिनिटासाठी ही चिंबोरी आपण शिजवून घेणार आहोत. 12 ते 15 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता सुंदर असं आपल्या ह्या नदीच्या खेकड्यांचं किंवा चिंबोऱ्याचं कालवण तयार झालं आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करते. झाकण ठेवते. गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते. थोडीशी वाफ कमी झाली की झाकण उघडून आपण हे कालवण सर्व करणार आहोत. 2 मिनिटं झाले आहेत, झाकण काढून बघूया.
तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं हे नदीच्या खेकड्यांचं किंवा चिंबोऱ्याचं कालवण तयार झालं आहे. तयार झालेलं हे कालवण मी ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेते. हे कालवण तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या नदीच्या खेकड्यांच्या कालवणाची किंवा चिंबोऱ्यांच्या कालवणाची रेसिपी आवडली असेल तर ह्या पावसाळ्यात तुम्ही नक्की एकदा तरी हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालंय ते. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या नदीच्या खेकड्यांचं किंवा चिंबोऱ्याच्या कालवणाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.